भक्ती शुचिर्भूतांगना अभक्ती ही वारांगना, तिच्या नादी लागल्या जाणा विटंबनाच सर्वत्र. सन्नीतीला सोडू नका, धर्मवासना टाकू नका, शत्रूंना माना एकमेका, तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्यास येतील चांगले दिवस, या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन, एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार, माना 21 दुर्वांकुर, पारायण रूपे निरंतर वहाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा, प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर, अर्थशब्दांचा साचार मोदक समजावी बुध हो. ती अर्पुन गजानना पारायण रूपी पारणा, साधून घ्यावा कराना वेळ आता थोडकाही. हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लीला खरी, येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य, त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोय निश्चिती, महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजावी बुध हो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित, शाखा अध्याय तया प्रत, पद्यरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव, त्यासी पावेल स्वामी राव, संकटी त्याच्या घेईल धाव, रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्या मनी, हे मात्र विसरू नका. जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्यसाचा, तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दरिद्र्यासी मिळेल धन, योगियासी आरोग्य जाण, साध्वी स्त्रीचे वांझपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र, निष्कपटी मिळेल मित्र, चिंता न राहील अणुमात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला, अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने. गुरुपुष्य योगावरी जो यांचे पारायण करी, बसून एका आसनावरी राहुनिया शुचिर्भूत. त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणा, कसल्याही असोत यातना त्या त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत, लागन साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्व ये भाविकाला प्रचित, कुटील दुष्ट दुर्जनांप्रत याचा अनुभव येणे नसे. मानसाची योजना राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर, नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी ऐनाथ सखाराम अंमळनेरात, वा देव मामलेदार यशवंत वा हुमणाबादी माणिक प्रभू. तेवीच हा वराडात श्री गजानन स्वामी सद्गुरुनाथ, फरक नाही यत्किंचित यांच्या त्यांच्यामधी हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती, अत्यंत असू द्यावी प्रीती श्री गजाननाचे चरणी. म्हणजे तुमची येरझार जन्म मृत्यूची साचार, होऊन या भाल पार दुस्तर भवामधुनी. आता स्वामी दया घना तुला येवो माझी करुणा, दासगणूच्या यातना सकल निवारी कृपेने. मी तुझा झालो भाट, मार्ग दावी मला नीट, दुर्वासनेचा येवो विट चित्ता माझी दयाळा. आमरणवारी घडो संत चरणी प्रेमा जडो, अक्षयीचा वास घडो श्री गोदेच्या तीराला. प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणू ससाचा, समर्था दासगणूचा अभिमान वहावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज, माझी राखा तुम्ही लाज, हेची मागणे आहे आज पदर पसरून तुम्हा ते. जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी वदलो जाणा, हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावाचे मठात काही होते कागदपत्र, ते रतनसाने मजप्रत आणूनिया दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला, कल्पनेचा ना उपयोग केला, म्हणून अधिक न्यूनाला मी नाही कारण.
झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन, करो सर्वदा मज लागून हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथी नाम संवत्सरात, चैत्रमाशी शुद्धात वर्ष प्रतिपदेला. हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला, तो गजाननांनी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी. स्वस्ती श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, नौका होवो भाविकांप्रत भव सिंधू तरावया. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्यायः समाप्तः. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव.